महानगरपालिका कर्मचारी धीरज परदेशी याच्या मृत्यूनंतर आता हिंदुत्ववादी संघटनांकडून शहर बंद जाहीर दिलेले आहे। या शाखेला जे आहे आता अहिल्यानगर महानगरपालिकेच्या कर्मचारी संघटनेने देखील जे आहे बंदला जे आहे ठेवण्यात आलेलं आहे। काम बंद आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे। बेमुदत काम बंद आंदोलन महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे। कुठेतरी धीरज परदेशी हा महानगरपालिकेच्या कामासाठी मुकुंदनगर भागामध्ये गेलेला होता, त्यावेळी त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या हल्ल्याच्या निषेधार्थ आता कर्मचाऱ्यांकडून जे आहे काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलं। आपल्या संघटनेचे पदाधिकारी आपल्याकडे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे, काय नेमकी भूमिका आहे, मागणी काय राहणार आहे? मागणी आमची धीरज परदेशी याच्यावर जो हल्ला केला त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला, त्याच्या सर्व मारेकऱ्यांना, जेवढे मारेकरी असतील त्याचबरोबर ज्यांनी हा काय कट रचला असेल, ज्यांनी त्याला मदत केली असेल, त्या सर्वांना अटक केली पाहिजे। सर्व आरोपींना अटक केल्याशिवाय आमचं आंदोलन थांबणार नाही। त्याचबरोबर मुकुंदनगर भागामध्ये कामगार जोपर्यंत आम्हाला पोलीस प्रोटेक्शन मिळत नाही, त्याचप्रमाणे मुकुंदनगर भागामध्ये पोलीस चौकी आहे, पण तिथं कधीही पोलीस नसतात। ती पोलीस चौकी कंटिन्यू चालू राहिली पाहिजे, तिथं पोलीस बंदोबस्त असला पाहिजे आणि त्यांनी संरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही कोणी कामगार कामावर जाणार। सातत्याने महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले होत असतात, दरवेळेस तुम्ही काम बंद आंदोलन करत असतात, निषेध करत असतात, दरवेळेस प्रशासन असेल, पोलीस प्रशासनाकडून आश्वासन दिलं जात होतं, यावेळेसची नेमकी भूमिका काय राहणार आहे? दरवेळेस शिवीगाळ होते, धक्काबुक्की होते, त्यावेळेस आमच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे। त्याच्यामुळं आमचं आंदोलन तीव्र झालेलं आहे। आज कुठल्याही प्रकारच्या सुविधा शहरामध्ये पुरवल्या गेलेल्या नाहीत, सर्व सुविधा, नागरी सुविधा बंद केलेल्या आहेत। नक्कीच जे आहे आता कुठेतरी कर्मचारी जे आहेत त्यांना आता सुरक्षा पुरवल्याशिवाय काम सुरू होणार नाही, अशी भूमिका कर्मचारी संघटनेने घेतलेली आहे। गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर।